त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि वाङ्मयीन गणेशाचं वर्णन करत असताना गणपती बाप्पाच्या श्रवणाच्या स्थानी किंवा कानाच्या स्थानी दोन मीमांसाचं वर्णन केलं ते आपण पाहिलं. गणपती बाप्पा हे गजवदन असल्यामुळे हत्तीच्या ज्या काही मुखावरती, हत्तीच्या मुखमंडलावरती जी काही चिन्ह आहेत, जे काही अवयव आहेत, त्या सगळ्या अवयवाच्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी काव्यांचं त्या ठिकाणी रूपक केलेलं आहे. गणपती बाप्पाची सरळ सोंड आहे, तो विवेक आहे असं वर्णन केलेलं आहे. दात जो आहे गणपती बाप्पाचा तो एक प्रकारचा परमार्थिक संवाद आहे. आणि दोन कान म्हणजे गणपती बाप्पाचे दोन कान ह्या दोन मीमांसा आहेत असं वर्णन केलं. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी आणि बोध मदामृत मुनी आली सेवती. आणि नंतर गणपती बाप्पाच्या मस्तकाकडे ज्ञानोबारायांचं लक्ष गेलेलं आहे. गजवदन असल्यामुळे त्या गजवदनाच्या मस्तकावर दोन गंडस्थळ असतात. त्या गंडस्थळालाच निकुंभ असं म्हणतात. हत्तीचं मस्तक जर आपण पाहिलं तर हत्तीच्या मस्तकावरती हे दोन प्रकारचे उंचवटे असतात. त्याला काय म्हणतात? गंडस्थळ असं म्हणतात. आणि या गंडस्थळातून एक प्रकारचा मद स्रवत असतो, ज्याचं वर्णन पूर्वीच्या ओळीमध्ये केलं. बोध मदामृत मुनी आली सेवती. हा जो बोधरूपी मद त्या ठिकाणी त्याच्यातून स्रवत असतो. तर हे दोन उंचवटे हत्तीच्या मस्तकावर असतात. ज्ञानोबारायांनी हे दोन उंचवटे म्हणजे शिंगास एवढे नसतात पण छोटेसे असतात. ते ज्ञानोबारायांनी पाहिल्यानंतर आता ज्ञानोबारायांना हे गणपतीच्या मस्तकावर असलेले जे उंचवटे ते कशाप्रमाणे भासलेले आहेत, वाङ्मयात त्याला बसवायचं आहे. कारण हे वाङ्मयीन गणेशाचं रूपक असल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात हे दोन मस्तकावर उंचवटे आहेत ना, ते द्वैत आणि अद्वैत. एक आहे द्वैताचा उंचवटा आणि दुसरा आहे अद्वैताचा उंचवटा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला जी आहे ती पोवळ्यांची माळ आवडते. आपण जर पाहिलं गणेश भगवंताचं रूप पाहिलं, विग्रह पाहिलं तर गणपतीच्या बाप्पाच्या मस्तकावर जे आहेत ते पोवळे आहेत. पोवळे म्हणजे काय? समुद्रातून निघणारा एक प्रकारचा मोती आहे, त्याला पोवळे असं म्हणतात. म्हणून ज्ञानोबारायांनी या ठिकाणी त्या पोवळ्यांची माळ गणपती बाप्पाला घातलेली आहे. तसं वाङ्मयीन गणेश भगवंताच्या अंगावरती कोणती माळ आहे, मस्तकावर कोणती माळ आहे, त्यानंतर जे काही गंडस्थळ आहेत ती कोणत्या प्रकारची आहेत. कारण ती माळ जी असते ती गंडस्थळाच्या भोवती अशी माळ असते. गंडस्थळावर शोभून दिसणारी ती माळ असते. ज्ञानोबाराय म्हणतात ती माळ जर कोणती असेल तर प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरसे एक वटत ईभ मस्तकावरी. प्रमेय प्रवाळ सुप्रभ. प्रमेय हीच कोणीतरी प्रवाळ म्हणजे मोती आहेत किंवा पोवळी आहेत. शास्त्रामध्ये आलेली, वेदामध्ये आलेली, किंबहुना अगोदरच्या ओळीमध्ये दोन मीमांसाचं वर्णन आलेलं आहे. पूर्वमीमांसा असेल, उत्तर मीमांसा असेल, या मीमांसेमध्ये आलेले जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांताला प्रमेय असं म्हणतात. आणि गणपती बाप्पाच्या मस्तकावर चमकणारे हे मोती म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रामध्ये आलेले सिद्धांत आहेत. सिद्धांतांनाच या ठिकाणी प्रवाळ म्हणजे मोत्याची उपमा दिलेली आहे.
पोवळेची उपमा दिलेली आहे. कारण हे पोवळे जे आहेत ते कुठे मिळतात? समुद्रामध्ये मिळतात. अथांग अशा सागरामध्ये, शिंपल्यामध्ये हे प्रवाळ सापडतात किंवा पोवळे सापडतात, मोती सापडतात. आणि हे जे मोती आहेत ते लोक आपल्या अंगावर धारण करतात. मोती अंगावर धारण केल्यानंतर एक प्रकारचा अलंकार होत असतो आणि ते शुभही मानलेलं आहे. गणेश भगवंताला सुद्धा ही प्रवाळाची माळ घातली जाते. प्रवाळ गणपती बाप्पाचा आवडत आहे, पोवळं आवडत आहे. पण हे वाङ्मयीन गणेश असल्यामुळे गणपती बाप्पाच्या अंगावर हे लौकिक पोवाळ नाहीत, लौकिक मोती नाहीत, लौकिक पोवळे नाहीत. हे लौकिक पोवळे जे आहेत ते स्थूल विग्रहाच्या अंगावरती आहेत. आता ज्ञानोबरायांचा हा गणेश जो आहे हा स्थूल विग्रहाचा गणेश नाही आहे, हा गणेश आहे वाङ्मयीन स्वरूपाचा. मग वाङ्मयीनच पोवळे असले पाहिजेत. मग वाङ्मयामधले असलेले पोवळे कोणते? तर वेदशास्त्र हेच कोणी समुद्र आहेत, हेच कोणी सागर आहेत. आणि या सागरातून निघालेले सिद्धांत, या सागरातून निघालेले मोती म्हणजे त्यातले असलेले प्रमेय, प्रमेय प्रवाळ सुप्रभ. मोती जसा चमकतो तसे हे सिद्धांत सगळे चमकणारे आहेत. ज्ञानरूपी चमक याच्यामध्ये आहे, प्रकाशरूपी चमक याच्यामध्ये आहे. वास्तविक पाहता ज्ञानोबरायांनी आपल्या या वाङ्मयामध्ये सिद्धांताची रेलचल व्हावी असे ज्ञानोबा गुरूंना प्रार्थना केलेली आहे. प्रमेयाची उद्याने म्हटलंय. लावी मने गहने निरंतर, संवाद फळ निदाने. प्रमेयाची उद्याने लावी मने गहने निरंतर. हे जे प्रमेय आलेले आहेत हे प्रमेय खूप महत्त्वाचे असतात. प्रमेयानेच माणसाला ज्ञान होत असतं. प्रमेय महत्त्वाचं असतं आणि प्रमेय सांगण्याकरता मग बाकीच्या कथा किंवा दृष्टांत आलेल्या. प्रमेय सगळ्यात सार असतं, प्रमेयामध्ये मुख्य ज्ञान असतं. म्हणून हे प्रमेय प्रवाळ सुप्रभ. सुप्रभ म्हणजे चांगल्या प्रकारे प्रकाशितमान. गणपती बाप्पाच्या अंगावर, गणपती बाप्पाच्या मस्तकावर ही जी माळ शोभते ती कशाची माळ शोभते? म्हणजे प्रमेय प्रवाळ सुप्रभ. प्रमेयरूपी मोती, अनेक शास्त्रांच्या मध्ये असलेली प्रमेयरूपी मोती त्या ठिकाणी ती शोभून दिसत आहेत. प्रमेय प्रवाळ सुप्रभ. कुठं शोभून दिसत आहेत? द्वैत निकुंभ. गणपती बाप्पाचं जे मस्तक आहे त्या मस्तकावर एका बाजूला उंचवटा आहे तो द्वैताचा आहे, दुसऱ्या बाजूला जो उंचवटा आहे तो अद्वैताचा आहे. आणि द्वैत आणि अद्वैत हेच दोन्ही काय आहेत? निकुंभ म्हणजेच गंडस्थळ आहेत. आणि या गंडस्थळावर ही प्रमेयाची माळ शोभते, पोवळ्यांची माळ शोभते आहे. आणि याच्यामध्ये एकवटती इभ मस्तकावरी. इभ म्हणजे हत्ती, हत्तीच्या मस्तकावर हे द्वैत आणि अद्वैत दोन्ही असलेले निकुंभ किंवा गंडस्थळ त्या ठिकाणी काय होतात? एकरूप होतात. म्हणजे हत्ती प्रसंग विशेषी हे फुगवटे असे फुगवतो आणि कधी कधी एकरूप करून टाकतो. हे दोन्ही उंचवटी जे आहेत ते एकरूप आहेत. द्वैत जरी असलं, अद्वैत जरी असलं तरीसुद्धा हे शेवटी परमात्मा स्वरूपात प्राप्त झाल्यानंतर काय होतात? एकरूप होतात. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, निमाले ठाईची अवघ्या आनंदाची, कामक्रोध लोभ निवाले ठाईची अवघ्या आनंदाची. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. भेद गेला आणि तत्सापेक्ष काय गेला? अभेद गेला. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर द्वैत जातं आणि तत्सापेक्ष काय जातं? अद्वैत सुद्धा जातं. अशा अनेक ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आलेल्या आहेत. द्वैत जातं, द्वैताच्या सापेक्ष अद्वैतही जातं. कारण द्वैत आहे तोपर्यंतच अद्वैत आहे.
आणि एकदा का अद्वैत प्राप्त झाल्यानंतर द्वैत सापेक्षत्व शब्द असल्यामुळे त्या ठिकाणी आता तिथे द्वैत नाही, अद्वैत नाही, द्वैताद्वैत रहित अशी एकरूप असली परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त होत असते. म्हणून एकवटती इभ मस्तकावरी, हत्तीच्या मस्तकावरती ही दोन्ही द्वैत आणि अद्वैत ही त्या ठिकाणी काय होतात, एकरूप होतात. तया ते देखोनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल, ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य. हे ऐक्य तेजे उघडेल म्हणजे ऐक्य त्या ठिकाणी होत असतं. म्हणून गणपती बाप्पाच्या मस्तकावर हे ऐक्य होतंय. ज्ञानोबारायांना ते दिसतंय. ज्ञानोबाराय म्हणतात की सगळे शास्त्रातले सिद्धांत हेच एक प्रकारचे पोवळे, एक प्रकारची रत्न गणपती बाप्पाच्या मस्तकावर चमकतायत. सगळे सिद्धांत ज्ञानोबारांना दिसतात. पूर्वमीमांसेतले सिद्धांत असू द्या, उत्तर मीमांसेतले सिद्धांत असू द्या, आणि या पोवळ्यांची सुंदर अशी माळ, चमचम करणारी ही माळ गणपती बाप्पाच्या मस्तकावर गणपती बाप्पाने काय केलेली, धारण केलेली आहे. आणि या सिद्धांतामुळे होतं काय मग पुढे, द्वैताद्वैततेची निकुंभ, सरसे एकवटती इभ, एकवटत इभ मस्तकावरी, द्वैताद्वैततेची. हे सगळे सिद्धांत माणसाच्या जर लक्षात आले, अगोदर पूर्वमीमांसा आहे, नंतर उत्तरमीमांसा आहे, श्रवण आहे, श्रवणानंतर मनन आहे, आणि मनन केल्यानंतर बोध प्राप्त होतो. बोध प्राप्त झाल्यानंतर पुढे काय होतं, पुढे मनुष्याच्या जीवनामध्ये हे सगळे जे सिद्धांत आहे, शास्त्राचे सिद्धांत, ते सगळे सिद्धांत गणपती बाप्पाच्या मस्तकावर असे चमकतात. म्हणजे अशा मनुष्याच्या जीवनामध्ये सगळे सिद्धांत त्याला अवगत होतात. आणि हे सगळे सिद्धांत अवगत झाल्यानंतर पुढे होतं काय, द्वैताद्वैत तेची निकुंभ, सरसे एकवटत ऐब मस्तकावरी. द्वैतही राहत नाही, तत्सापेक्ष त्याच्या जीवनामध्ये अद्वैतही राहत नाही. हे दोन्ही द्वैत आणि अद्वैत परमात्मा रूप होऊन जातात. वास्तविक पाहता व्यवहाराकरता द्वैत आहे. सुरुवातीला भक्ती करत असताना कदाचित द्वैत आहे, परंतु द्वैतात भक्ती केल्यानंतर सुद्धा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली. सोहमभाव सरोभरी, द्वैताच्या पहिलं तिरी रिघो सरला. काय सोहमभाव सरोवरी द्वैताच्या पहिलं तिरी रिघो सरला शिववे. नाही, ही ओवी वेगळी आहे. सोहमभाव सरोवरी द्वैताच्या पहिलं तिरी रिघो सरला. आता द्वैताच्या पलीकडे तो गेला तरी सुद्धा की भक्ती सुखा लागी, आपणची दोही बागी, वाटोनिया अंगी सेवके बानी. द्वैताच्या पलीकडे गेलाय तो आता. पण द्वैताच्या पलीकडे गेल्यानंतर सुद्धा द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दून आभेद असे असं म्हटलं. अर्जुन हा ठाववरी जो सोहमभाव्य सरोवरी द्वैताच्या पहिलं तिरी रिघो सरला. आता जरी द्वैताच्या पहिल्या तिरेला गेलेला असला तरी सुद्धा तो द्वैतात अद्वैतात राहतो का द्वैतात येतो की भक्ती. मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तयाते मी माथा मुगुट करी. त्याच्या दृष्टीने व्यवहारिक जरी द्वैत असलं तरी पारमार्थिक दृष्ट्या काय आहे, अद्वैत आहे. द्वैत अद्वैत हे दोन्ही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. म्हणून द्वैताद्वैततेची निकुंभ, एकवटती सरसे एकवटत इभ मस्तकावरी. या मस्तकावरती आता
कुठल्याही प्रकारचं द्वैत राहिलेलं नाही. त्याच्या जीवनात जरी द्वैत दिसत असलं हो, पण तरी द्वैत त्याच्या जीवनात नसतं. एकरूप तो झालेला आहे. दिसायला द्वैत आहे हो. अभेदुनी भेद राखेला अंगी, वाढावया जगी प्रेमसुख. त्या ठिकाणी भक्ती वाढवण्याकरता, नामस्मरण चिंतन करण्याकरता तो जरी द्वैतात आलेला असला तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्याच्या जीवनात द्वैत नाही. आणि द्वैततेची निखुंब सरसे एकवटती इभ मस्तकावरी. त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मस्तकावर ज्ञानोबाराय म्हणतात मला दिसतायत हे सगळे एकरूप झालेले आहेत. द्वैत अद्वैत अज्ञानी माणसाच्या दृष्टीने हे वेगवेगळे आहेत, पण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने, बोध संपन्न महात्माच्या दृष्टीने त्याला द्वैत असेल काय अद्वैत असेल काय हे दोन्ही त्याच्या दृष्टीने परमात्मरूप आहेत. म्हणून अशा प्रकारे हे दोन्ही एकवटती इभ मस्तकावरी. आणि मग यानंतर कारण द्वैत जसं टाकायचंय तसंच पुढे अद्वैत सुद्धा टाकायचंच आहे. दोन्ही एकरूप होऊन जातात. प्रमेयाला पोवळ्याची उपमा दिलेली आहे रत्नाप्रमाणे. कारण ही पोवळे सुद्धा ज्ञान स्वरूप आहेत, सगळी सिद्धांत सुद्धा ज्ञान स्वरूप आहेत. म्हणून एकवटती इभ मस्तकावर हे सांगितल्यानंतर आता पुढे ज्ञानेश्वर महाराज गणपती बाप्पाचं संपूर्ण दर्शन ज्ञानोबारायांना झालेलं आहे. वाङ्मयीन गणेश भगवान हे असल्यामुळे ज्ञानोबारायांचा हा गणेश भगवंताच्या मस्तकाकडे ज्ञानोबारायांचं आता लक्ष गेलेलं आहे. आता काय काय झालं बघा. पहिल्यांदा शरीर झालं, अवयव झाले, अलंकार झाले, कपडे झाले, आणखीन काय काय झालं मी सांगायचं का सगळं? तुम्हीच त्या झोपा काढा. काव्यनाट पायातल्या घंटिका झाल्या, हा मेखळा झाल्या, हा 6 भुजा झाल्या. 6 भुजा म्हणजे 6 शास्त्र सांगितली. अहो त्या हातातली आयुध झाली. वय नका सांगू, काय काय झालं सांगा. वय तुम्हालाच पाठ माझ्या समोरच ज्ञानेश्वरी आहे. हातातली आयुध झाली, आयुधामध्ये फरशू झाला, अंकुश झाला, मोदक झाला, वरदहस्त झाला, अभयहस्त झाला, हा तुटलेला दात झाला. हा आता नंतर सोंड कशी आहे सांगितलं. नंतर विवेकरूपी सोंड सांगितल्यानंतर संवाद हा दात सांगितला. संवाद तोची दशनू. नंतर दृष्टी सांगितली गणपती बाप्पाची. बघा ज्ञानोबारायांचं किती लक्ष आहे, कसं दर्शन करायचं आहे. आपण दर्शन करतो गणपती बाप्पाचं, गणपती बाप्पाकडे लक्ष कमी, बाकीच्याकडे जास्त लक्ष. गणपती बाप्पाकडे ज्ञानोबाराय किती सूक्ष्म दृष्टीने पाहतात. नवे नवे सगळं वाङ्मय गणपती बाप्पाच्या जवळ दिसतंय ज्ञानोबारायांना. दृष्टी सांगितल्यानंतर आता पुढे गंडस्थळ, हा श्रवण स्थानी असलेल्या मीमांसा दिसल्या. आणि गणपती बाप्पाच्या गंडस्थळातून श्रवणारा मदामृत आहे, बोध मदामृत. त्याच्यावर असलेले ते भुंगे सुद्धा वाङ्मयीनच सांगितले. बोधामृत मुनी आली सेवती. आणि मग गंडस्थळांचं वर्णन केलं. गंडस्थळावर असलेली जी पोवळ्यांची माळ आहे, प्रमेय प्रवाळ सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरसे एकवटत इभ मस्तकावरी. आणि द्वैत आणि अद्वैत हे सगळे एकरूप झालेलं आहे. सर्व सिद्धांतरूपी पोवळ्याची माळ चमचम करते. आणि आता शेवटी ज्ञानोबाराय गणपती बाप्पाच्या मुकुटावर शोभणाऱ्या फुलांचं वर्णन करतात. सगळ्यात शेवटी मस्तकावर मुकुट आहे आणि मुकुटावर काय टाकलेले अर्पण केलेली आहेत, फुलं आहेत. ही मुकुटावर अर्पण केलेली फुलं कोणती आहेत त्याचं वर्णन आपल्याला आता वाचायचं आहे. वाचा. उपरी
दशोपनिषदे निषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. उपरी म्हणजे वर, सगळ्यात वरती. आता गणपती बाप्पाचं मस्तक आहे, मस्तकावर गंडस्थळ आहेत, गंडस्थळावरती मुकुट आहे आणि मुकुटाच्या वर आता फुलं आहेत. ती फुलं कोणती आहेत ज्ञानोबाराय सांगतात. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे. ज्ञान देण्यामध्ये उदार ज्ञानरूपी मकरंद आहे त्या फुलामध्ये. फुलामध्ये काय असतो? मकरंद असतो, मध असतं. आणि हा मकरंद सेवन करणारे भ्रमर असतात किंवा मधमाशा असतात. त्यातला बरोबर मकरंद सेवन करतात, मध सेवन करतात. कारण फुलाचं सार जर काय असेल तर तो मकरंद आहे. आले का वर्णन कुठं ज्ञानोबारायांनी? मकरंदाचं वर्णन ज्ञानेश्वरीत. फुलामध्ये मकरंद असतो त्याचं वर्णन कुठं आलं का ज्ञानेश्वरीत? म्हणून फुलामध्ये काय असतो? मकरंद हे फुलाचा सार आहे. आणि अशा प्रकारचा हा फुलातला मकरंद. आता फुलं कोणती आहेत? उपरी दशोपनिषदे, 10 फुलं आहेत. हे 10 फुलं गणपतीच्या मस्तकावर वाहिलेले आहेत. हो, उपरी दशोपनिषदे. ती कशी आहेत? जे उदार ज्ञान मकरंदे, ज्ञानरूपी मकरंद देण्यामध्ये ते काय आहेत? उदार आहेत. आणि हीच कोणी? जे कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. त्या ठिकाणी मुकुटावरती असलेली फुलं आहेत. आणि ह्या मुकुटावरती 10 उपनिषद रूपी फुलं आहेत. आणि 10 रूपी उपनिषदावर असलेली फुलं कशी आहेत? सुगंधी आहेत. कोणता सुगंध आहे त्याच्यामध्ये? नुसता सुगंधच आहे का त्या ठिकाणी मकरंद सुद्धा आहे? हो, मकरंद त्याच्यामध्ये आहे. सुगंध तर आहेच आहेत. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे. किती सुगंध त्यांच्या कीर्तीचा पसरलेला आहे. कारण भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर उपनिषदाने भगवंताची प्राप्ती होते. भगवंताचं वर्णन उपनिषदांनी केलेलं आहे. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या म्हटलंय. उपनिषदाचं वर्णन खूप केलंय ज्ञानोबारायांनी. म्हणून सर्व शास्त्रात उपनिषदांचं वर्णन आलेलं. उपनिषद नाम वेदांत प्रमाणम असं म्हटलेलं आहे. तर ही उपनिषद जी आहेत ही कशाप्रमाणे आहेत? फुलाप्रमाणे आहेत. सुंदर असलेली फुलं आहेत. 10 फुलं आहेत आणि सुगंधी फुलं आहेत. त्यांच्या कीर्तीचा सुगंध त्या ठिकाणी पसरलेला आहे. आणि याच्यामध्ये कोणता मकरंद आहे? हो, ज्ञानरूपी मकरंद आहे. त्या ज्ञानरूपी मकरंद देण्यामध्ये ती काय आहेत? उदार आहेत. म्हणजे मकरंदाते राखो नेणे राया रंका पारणे आमोदाचे. जशी कमळाची कळी उमलली, सगळ्यांना उदार हस्ताने ती त्या ठिकाणी काय देते? ते आपला सुगंध देत असते. तसा हा ज्ञानरूपी मकरंद जो आहे, उपनिषदरूपी फुलं, त्या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर फुलातला जो मकरंद जो आहे तो सगळ्यांना सेवन करता येत नाही. फुलांचा मकरंद सेवन करण्याची हातोटी फक्त भ्रमराला आहे. भ्रमर पराग नेती चिरो नेनती. त्यांना ती हातोटी साबलेली आहे. तशी ही ज्ञानरूपी सौभाग्य संती भ्रमरी श्लोक कल्हारी. त्याप्रमाणे आता ही उपनिषद रूपी फुलं आहेत
आणि या उपनिषदरूपी फुलाचा जो सुगंध सुटलेला आहे, कीर्तिरूपी सुगंध, आणि त्याच्यामध्ये मकरंद आहे तो ज्ञान. ज्ञानाला इथं मकरंद म्हटलेलं आहे. ज्ञानाला मकरंद का म्हटलं? कारण सर्वामध्ये सार जर काय असेल तर ज्ञान सार आहे. मोक्ष जो होतो प्राप्त होत असतो तो ज्ञानाने प्राप्त होतो. ऋते ज्ञानान न मुक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञान हे सगळ्या साधनाचं सार आहे. सगळ्याचं सार जर काय असेल तर ज्ञान आहे. कर्म कशा करताय? ज्ञाना करताय. उपासना कशा करताय? ज्ञाना करताय. अहो ज्ञान तरी कशा करताय? ज्ञाना करताच आहे, मोक्षा करताच आहे. म्हणून असं असलेलं सार ज्ञान, ते सार असल्यामुळे त्याला काय म्हटले? मकरंद म्हटले. मकरंद जसा मधु असतो, गोड असतो, तसं ज्ञान काय? ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिनाः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेन्न स नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मेन विंदती. म्हणून ज्ञान खूप त्या ठिकाणी पवित्र आहे, ज्ञान गोड आहे. म्हणून अशा प्रकारे ज्ञानरूपी मकरंद आहे. या मकरंदाचं सेवन करण्याकरता, मकरंदाने ज्ञानरूपी मकरंद देण्यामध्ये उदार असलेली आणि सुगंधी असलेली म्हणजे ज्यांच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे, अशी उपनिषद आहेत. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे. ज्ञान देण्यात ते काय उदार आहे. म्हणजे इतर ग्रंथ आहेत पण त्या ग्रंथामध्ये बाकीचं सगळं असतं. उपासना भरपूर सांगितलेली असते, कर्म भरपूर सांगितलेलं असतं, पण उपनिषद जे आहेत त्या उपनिषदामध्ये बहुतेक काय सांगितलेलं असतं? ज्ञानच सांगितलेलं असतं. म्हणून ज्ञान देण्यामध्ये ती काय आहेत? उदार आहेत. बाकीच्या ग्रंथामध्ये पाहिलं तर ते औदार्य कमी आहे. बरेचसे 80,000 का कितीतरी मंत्र कशाचे आहेत? कर्मपर आहेत. नंतर 20,000 मंत्र उपासनेपर आहेत, 16,000, आणि 4,000 मंत्र कशाचे आहेत? ज्ञानाचे आहेत. वेदाचा विचार केला तर अशी पद्धत आहे. परंतु उपनिषद जर आपण का पाहिलं, बहुतेक उपनिषदामध्ये जास्तीत जास्त काय सांगितलेलं आहे? ज्ञान. म्हणून ज्ञान देण्यामध्ये ती काय आहेत? उदार आहेत. घ्या बाबा, किती तुम्ही ज्ञान घ्या, म्हणून त्यांना उदार म्हटलेलं आहे. तर उपरी दशोपनिषदे. किती उपनिषद आहेत? दश म्हणजे 10. तसं तर भरपूर उपनिषद आहेत. 108 उपनिषदांचा उल्लेख मिळतो, पण मुख्य किती आहेत? दशोपनिषद आहेत. कोणती कोणती उपनिषद हा मुख्य सांगितली? ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्य. किती झाली? ईशकेन कठ प्रश्न, ईशकेन कठ प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय 8, आणि छांदोग्य आणि बृहदारण्य अशी उपनिषद आहे. यांना उपनिषद का म्हणतात? उपनिषद शब्दाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये उपसर्ग आहे, त्याच्यानंतर नि उपसर्ग आहेत, आणि शद धातू आहे. सद, त्या सद धातूचे 3 अर्थ सांगितलेले आहेत. नाश करणे, प्राप्ती करून देणे, शिथिल करणे. आपल्या जीवनामध्ये असलेली सगळी अविद्या आपल्याला जवळ घेतात आणि निश्शेषाने अविद्येचा नाश करतात. त्यांना काय म्हणतात? उपनिषद म्हणतात. निश्शेषाने आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देतात, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? उपनिषद म्हणतात. आणि अविद्याने अविद्या कार्य सगळं आपल्या जीवनातलं शिथिल करून टाकतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? उपनिषद म्हटलेलं आहे. म्हणून जी उपनिषद आहेत, उपरी दशोपनिषदे, ते उदारे ज्ञान मकरंदे, ते कुसुमे. कुसुम म्हणजे याला फुलाची उपमा दिली. फूल ज्याप्रमाणे सुगंधी असतं, फुलामध्ये ज्याप्रमाणे मकरंद असतो, ही सामान्य फुलं जी आहेत सुकून जातात. त्याच्यातला मकरंद आपल्याला थोडी लौकिक तृप्ती देईल, लौकिक गोडी देईल, तात्पुरती गोडी देईल,
आणि फुलंसुद्धा सुकून जातात. पण ही फुलं अशी आहेत ती कधी न सुकणारी फुलं आहेत. जशी सोन्याची फुलं असतात कधी सुकत नाहीत. ही तर ज्ञानाची फुलं आहेत, ज्ञान देणारी फुलं आहेत. आणि यांच्यातला मकरंद किती सेवन केला तरी संपत नाही. हो, आतापर्यंत अनेकांनी याचं सेवन केलं परंतु मकरंद अजून संपलेला नाही. ज्ञान देण्यात ती काय आहेत? उदार आहेत. आणि हा जो मकरंद आहे, यांचा जो सुगंध आहे, हा मकरंद म्हणजे सामान्य गोडी देणारा नाही. अमृतालाही लाजवेल अशी गोडी याच्यामध्ये. हा मकरंद सेवन केल्यानंतर जीव जो आहे तो काय होतो? अमर होतो. अमर होतो का मुक्त होतो? मुक्त होतो. त्या ठिकाणी हा मकरंद सेवन केल्यानंतर जीव त्या ठिकाणी तृप्त होतो, कायमचा तृप्त होतो. जन्म मरणातून तो काय होतो? मुक्त होतो. म्हणजे म्हणून ही फुलं वेगळी आहेत. म्हणून ज्ञानोबा म्हणतात जे उदार ज्ञान मकरंदे, जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. थोडक्यात आपल्याला विचार पाहायचा आहे. गेल्या वर्षी आपण पूर्ण उपनिषदांचाही विचार सांगितलेला आहे, म्हणजे पहिल्या आवर्तनामध्ये. आता सगळा विचार मी सांगणार नाही. थोडक्यात जेवढी काही महावाक्य आलेली आहेत ती सगळी कुठं आलेली आहेत? उपनिषदामध्ये आलेली आहेत. वेदांताचं जगडे सगळी प्रमेय जे मुख्य आलेले आहेत ते कुठं आलेले आहेत? उपनिषदामध्ये आलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पहिलंच उपनिषद आहे, त्याला काय म्हणतात? ईशावास्य उपनिषद. ईशावास्य उपनिषद छोटं उपनिषद आहे, सुरुवातीचं उपनिषद आहे. त्याच्या नावातच त्याच्यात काय आलेला आहे विषय तो सांगितला आहे. नावात सांगितलं आहे काय आलं, याचा प्रतिपाद्य विषय काय? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गुरुदस कस्य श्रीधनम. हे सगळं जगत काय आहे? परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म माणसाने करायचं आहे, पण सगळं परमात्म्याचं स्वरूप आहे असं म्हणून करायचं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केल्या होय अपारा तोषा लागे. अशा प्रकारे त्यागपूर्वक भोगायचं आहे. हे सगळं परमात्म्याचं आहे असं म्हणून त्याचं सेवन करायचं. सगळं देवाचं आहे, करता करिता परमात्मा आहे असं म्हणून करायचं आहे. म्हणून त्या ईशावास्य उपनिषदामध्ये पहिल्यांदा परमात्म्याचं स्वरूप सांगितलं, का त्यासाठी कर्म करायला सांगितलं, आणि नंतर परमात्म्याचं वर्णन केलं. आणि असं परमात्म्याचा साक्षात्कार त्याला होतो. तत्र को मोहा को शोका एकत्वम अनुपश्यता असं वर्णन केलं. मग तो परमात्मा कुठं आहे हे समजण्याकरता दुसरं केन उपनिषद आहे. केन शब्दाचा अर्थ आहे संस्कृतमध्ये तृतीयेचं किम सर्वनामाचं रूप होतं केन. केन म्हणजे कोणाद्वारे, कोणामुळे, त्याला काय म्हणतात? केन. म्हणून त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हो, केने शितम पतित प्रेषितम मनः. त्या ठिकाणी मन कोणाच्या प्रयासाने चालतं, कोणाच्या प्रयासाने त्या मनाला मनपणा प्राप्त होतो. प्राण कोणाच्या ऊर्जेने चालतात, वाचा कोणाच्या ऊर्जेने बोलते, असे प्रश्न विचारलेले आहेत. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरवीन. तो म्हणतो मला देव दिसत नाही. अरे देव दिसत नाही, हे सगळं कोणाच्या सत्तेने चाललेलं आहे? कोण आहे असा? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. म्हणून परमात्म्याचं वर्णन करताना वर्णन केलं श्रोत्रस्य श्रोत्रम मनसा मनोयत. जो कानाचा सुद्धा कान आहे, कान आहेत पण नुसते कान असून ऐकू येत नाही, कानामध्ये चेतना असली तर ऐकू येतं. म्हणून परमात्मा काय आहे? कानाचा कान आहे. मनाचं मन परमात्मा आहे. हो, यन मनुसान मनुते येनाहुर मनोमतम. मन ज्याचं चिंतन करत नाही, मन ज्याच्यामुळे चिंतन करत.
डोळा ज्याला पाहू शकत नाही, डोळा ज्याच्यामुळे पाहतो. कान ज्याला ऐकू शकत नाही, कान ज्याच्यामुळे ऐकतो तो परमात्मा आहे. तदेद त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे. हो, ज्याची तू उपासना करतो ते ब्रह्म नाही असं तिथे वर्णन आलेलं आहे. म्हणून केनोपनिषदामध्ये असा प्रश्न विचारून त्या ठिकाणी वर्णन केलं. नंतर कठोपनिषद आहे. कठोपनिषद आपल्या सगळ्यांचं काय आहे, माहितीतलंच आहे, प्रसिद्धीतलंच आहे. कठोपनिषदामध्ये नचिकेत आणि यमराजाचा संवाद आलेला आहे. नचिकेत नावाचा मुलगा आहे. वडिलांनी भरपूर गायी दान दिल्या, त्याच्यामध्ये बऱ्याचशा बिनकामाच्या दिल्या. म्हणून वडिलांना म्हटलं मला कोणाला दान द्यायचं आहे. हे म्हणले तुला यमाला दान दिलं. रागाने म्हटला. तो यमाच्या दरबारात गेला. 3 दिवस उपवाशी बसला. यम बाहेर गेले होते. अतिथी माझ्या दरवाजावर आला आणि 3 दिवस उपाशी राहिला. यमराजांनी सांगितलं बाबा तू माझं सगळं पुण्य घेऊन जाशील, त्यापेक्षा मी तुला 3 वर देतो. कोणते वर पाहिजेत? पहिल्या वरात सांगितलं माझ्या वडिलांना आता माझा राग नाही, गेला पाहिजे. दुसऱ्या वरात अग्निविद्या, आणि 3रा वर वागत असताना आत्मज्ञान विचारलं. कोण असं म्हणतं मेल्यानंतर मनुष्य असतो, कोण असं म्हणतं मेल्यावर नसतो, नेमकं काय होतं मला सांगा. यमराजाने सांगितलं बाबा बाकीचं सगळं मी तुला देतो, पण हे काय असलं विचारू नको. स्वर्गातले भोग देतो, मृत्यूलोकातले सगळे भोग देतो, पण आत्मज्ञान अवघड आहे, आत्मज्ञान मागू नकोस. मग नचिकेता जिज्ञासू असल्यामुळे तो म्हणायला लागला मला फक्त आत्मज्ञान पाहिजे, दुसरं काही नको. अनिक न लगे माईक पदार्थ, मला एवढंच पाहिजे असं म्हटल्यानंतर मग मात्र यमराजांनी त्या कठोपनिषदामध्ये सुंदर असं आत्मज्ञान कोणाला दिलंय? नचिकेताला. आत्मा कसा आहे ते सांगितलं. अन्यत्र आत्मा जो आहे झालेल्या गोष्टी वेगळा आहे, न झालेल्या गोष्टी वेगळा आहे. आत्मा कसा आहे? न जायते मरेते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य. हे सगळे श्लोक कुठले आहेत? कठोपनिषदातले आहेत. फार सुंदर असं कठोपनिषद आहे. हो. त्याच्यानंतर नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. आत्मा जो आहे केवळ प्रवचनाने प्राप्त होत नाही. फार ऐकलं म्हणजे प्राप्त होत नाही, फार सांगितलं म्हणजे प्राप्त होत नाही, धन भरपूर दिलं म्हणजे प्राप्त होत नाही. मग कोण कशाने प्राप्त होईल? यम एव एषः वृणुते तेन लभ्या. आत्मा ज्याला वरतो त्याला तो प्राप्त होत असतो असं वर्णन केलं. आणि त्या ठिकाणी नायम आत्मा. त्यानंतर आत्मानम रथिनम विद्या हा एक श्लोक त्याच्यात आलेला आहे. उत्तिष्ठत जागृत हा श्लोक कठोपनिषदातलाच आहे. परांचखाने व्यतृणत स्वयंभू हा श्लोक सुद्धा कुठं आलेला आहे? कठोपनिषदात आले आहे. नंतर प्रश्नोपनिषद आहे. पिप्पलाद ऋषींना प्रश्न विचारलेले आहेत ऋषीमुनींनी. हो, शरीरात झोपतो कोण? शरीरात जागतो कोण? शरीरात स्वप्न कोण पाहतो? आणि प्रश्नोपनिषदात पुढे त्या ठिकाणी ओंकाराचं ध्यानसुद्धा सांगितलेलं आहे. मुंडकोपनिषदामध्ये शौनकाने अंगिरसाला विचारलं आहे. अंगिरस नावाचे ऋषीत विचारलेले आहेत. मग पराविद्या सांगितल्या, अपराविद्या सांगितल्या. आणि पराविद्या म्हणजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेणं. मग परमात्मा स्वरूपाची प्राप्ती कशी करून घ्यायची? म्हणजे तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत स्रोत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. गुरुकडे गेलं पाहिजे. हो, ते ज्ञान पैगा वरवे मनियाथी आणावे. मग गुरु कोणतं ज्ञान देतात? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. हे सगळं कुठल्या उपनिषदात आलं? मुंडक उपनिषदात आलं. नंतर मांडुक्य उपनिषद आहे. त्या मांडुक्य उपनिषदामध्ये आत्म्याचे 4 पाय सांगितलेले. चतुष्पाद आहे आत्मा किंवा परमात्मा चतुष्पाद आहे. पहिला पाय सांगत असताना जागृत अवस्थेत आत्म्याचा कसा भोग असतो ते सांगितलं. आत्मा सगळे स्थूल भोग पदार्थाचा भोग घेतो.
बाहेरच्या पदार्थाचा भोग घेतो सांगितलं. स्वप्नामध्ये तो सूक्ष्म पदार्थांचा भोग घेतो, हा दुसरा पाय सांगितला. सुषुप्तीमध्ये काही नाही याचा भोग घेतो. कोण? आत्मा. म्हणजे भोग घेतो म्हणजे याचं प्रकाशन करतो. आणि या व्यतिरिक्त आत्म्याचा एक पाद आहे, तो आहे चौथा पाद, त्याला तुरीय पाद असं म्हणतात, तुरीय अवस्था असं म्हणतात. तिथे मात्र त्या ठिकाणी तो बहिष्प्रज्ञ नाही, अंतःप्रज्ञ नाही, या सगळ्यांच्या पलीकडे तो आहे. त्याला चतुर्थम शिवम मन्यंती असं म्हटलं. तो शिवस्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे असं मांडुक्य उपनिषदामध्ये सांगितल्यानंतर ऐतरेय उपनिषदामध्ये परमात्म्याने सगळी सृष्टी कशी निर्माण केली याचं वर्णन केलं. प्रज्ञानम ब्रह्म हे वाक्य तिथं आलं. तैतरीय उपनिषदामध्ये सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं वर्णन केलं परमात्म्याचं. नंतर पंचकोशाचं वर्णन केलेलं आहे. आणि पंचकोशातीत कसा परमात्मा आहे, आनंदाची मीमांसा केली बरं का. एखादा मनुष्य तरुण आहे, सगळ्या भूमंडळाचं त्याला राज्य मिळालं, निरोगी आहे आणि तरुण आहे, सगळं भूमंडळाचं राज्य उपभोगतोय, त्याला एक मानुष आनंद म्हणायचं. या मानुषानंदाच्या कितीतरी पट, 100 पट देवाचा आनंद, त्याच्या 100 पट गंधर्वाचा आनंद, त्याच्या शेवटपट देवगंधर्वांचा आनंद, असे आनंद करत करत ज्याला ब्रह्मज्ञान झालंय त्याचा आनंद सगळ्यापेक्षा जास्त सांगितले. म्हणून अशा प्रकारे आनंदाची मीमांसा या तैतरीय उपनिषदात केली. छांदोग्य उपनिषदामध्ये श्वेतकेतू नावाचा मुलगा आहे, वारुणी नावाचे त्याचे वडील आहेत. आणि श्वेतकेतू शिकण्याकरता गेला. परत आल्यानंतर त्याला असं वाटलं मी शिकलोय, मी वडिलापेक्षा सुद्धा काय झालो, फार ज्ञानी झालो. वडिलांच्या लक्षात आलं हा शिकायला गेला आणि शिकून आल्यानंतर शिकण्यापेक्षा बिघडलाय जास्त. ह्याला गर्व झालेला आहे. वडिलांनी जवळ बसवलं, म्हणले श्वेतकेतू काय काय शिकला? अहो काय नाही शिकलो सांगा. सगळं शिकलो, संस्कृत व्याकरण शिकलो, विचारसागर शिकलो, पंचदशी शिकलो, ज्ञानेश्वरी शिकलो, तर्कसंग्रह शिकलो, विचार अमुक तमुक सगळं शिकलो. म्हणलं काही शिकायच ठेवलं नाही. न्याय शिकलो, हो योग शिकलो. म्हणले श्वेतकेतू जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं असं काही तू शिकला का रे बाबा? म्हणजे जे जाणल्यानंतर सगळं जाणलं तर असं कसं काय होईल? अहो पंचदशी जाणली तर पंचदशीच जाणल्यासारखे होईल. पंचदशी जाणल्यानंतर विचारसागर जाणल्यासारखं कसं काय होईल? योगशास्त्र जाणल्यासारखं कसं काय होईल? एक शास्त्र जाणलं तर ते शास्त्र नाही. नाही श्वेतकेतू अजून तुझं ज्ञान बरोबर नाही, पूर्ण नाही. अरे बाळा, एक जगात गोष्ट जाणली की सगळं जाणल्यासारखं होतं. म्हणून काही नेनोनिया आन एक विठ्ठलची जर एकेन विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती. ज्याप्रमाणे एक मातीचा गोळा जाणला, मातीला जाणलं की मातीची सगळी भांडी जाणल्यासारखी होतात. एक सोन्याला जाणलं, सगळे अलंकार जाणल्यासारखे होतात. त्याप्रमाणे एका परमात्म्याला जाणलं. मग आता तुम्हीच मला सांगा तो परमात्मा कसा आहे? म्हणून बापानेच मुलाला 9 वेळा उपदेश केला. तत्वमशी श्वेतकेतो, तो सच्चिदानंद स्वरूप आहे, असंग निर्विकार नित्यशुद्ध भुक्त आहे, परमात्मा स्वरूप आहे आणि ते तू आहेस असा किती वेळा उपदेश केला? याला कोणतं उपनिषद म्हणायचं? छांदोग्य उपनिषदामध्ये. नंतर उद्गीत उपासना सांगितली, 9 वेळा उपदेश केला. नारद महर्षींना सनकादिकांनी उपदेश केलेला आहे. नारद महर्षींना शोक झाला, सनकादिकांच्याकडे गेले. नारद महर्षी म्हटले मी सगळ्या विद्या शिकलोय पण माझा शोक अजून जात नाही, तुमच्यासारखा आनंद मला प्राप्त होत नाही. म्हटले तू सगळं शिकलायत ना, हे सगळं अपराविद्या शिकलाय. ह्या अपराविद्या आहेत, पराविद्या शिकला नाहीस तो अजून. पराविद्या तुम्ही मला सांगा म्हटल्यानंतर मग सांगायला सुरुवात केली. यो वय भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. अल्पामध्ये कुठं सुख नसतं, परिच्छिन्नात सुख नाही. जे व्यापक असतं ते परमात्मा स्वरूप आहे, त्याच्यामध्येच काय आहे? सुख आहे. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते. आणि शेवटी आहे बृहदारण्यक उपनिषद. हे बृहदारण्यक आणि छांदोग्य खूप मोठी उपनिषद आहेत. याच्यात महत्त्वाचा जनक आणि त्या ठिकाणी बाकीचे ब्रह्मज्ञानी यांचा संवाद आलेला आहे. जनकाच्या दरबारामध्ये सगळे ब्रह्मज्ञानी जनकाने बोलवले आणि जो कोणी ब्रह्मज्ञानी असेल त्याने 1000 गायी ज्यांच्या शिंगांना सोनं लावलेले त्या गायी घेऊन जाव्यात.
बरेचसे ब्रह्मज्ञानी बसलेले होते, पण एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले, पहिला कोण उठतोय. आणि जरी ब्रह्मज्ञानी होते पण कोणालाच विश्वास नव्हता मी ब्रह्मज्ञानी. ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा विश्वाससुद्धा पाहिजे. मला ज्ञान झालेलं आहे, मी ज्ञानी आहे असं वाटलं पाहिजे, मी ब्रह्मज्ञानी असं वाटलं पाहिजे. पण आता पाहायला लागले तेवढ्यात कोणी उठायला तयार नाही, उठायला तयार नाही. मग जनक महाराज उठले, शिष्याला सांगितलं, बाबा ह्या सगळ्या गायी घ्या घरी. याज्ञवल्क्य उठले. मी जनक म्हणलो का? जनकाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क्य उठले. बरं झालं सांगितलं, मला वाटलं तुम्ही झोपले का काय. हा झोपण्यासारखाच विषय चाललेला आहे ना. मी एकटा बोलत राहिलो, तुम्ही काहीच बोलत नाही. उपनिषदाचा विचार चालू आहे. म्हणून याज्ञवल्क्य उठले, लगेच बाकीचे विरोध करू लागले. का तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात का? गायी घेऊन चालले. त्यांनी हात जोडले, म्हणले नमो ब्रह्मज्ञानीभ्यो. जेवढे ब्रह्मज्ञानी असतील त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. गो कामावयम, मला आपली गायीची इच्छा आहे. कारण मी ब्रह्मज्ञानी म्हटलं असतं तर ब्रह्मज्ञान राहत नाही. ब्रह्मज्ञानी कधी स्वतःला मी ब्रह्मज्ञानी म्हणत नाही. आथिले पण काय आम्ही झालो ऐसे म्हणे ते काहीच जाणीव करी तोची नेने. आथिलेपण मिरवी तेची उणे. आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. जाणे तोची नेने, नेने तोची जाणे. ज्ञानोबांच्या अमृतानुभवती होय. जाणे तोची नेने, नेने तोची जाणे. आणि जाणे नेणे दोन्ही त्याच्या ठिकाणी नाही, असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून जनक महाराजांना शाकल्य ऋषीने विरोध केला. का हो, तुम्ही ब्रह्मज्ञानी स्वतःला म्हणवता आणि कुशल गायीची इच्छा करता. जनक महाराज हसले, म्हणले बाबा माझं ब्रह्मज्ञान काय एवढं कच्चं आहे का गायीची इच्छा केलं की निघून जायला. अरे ज्ञान झालं की झालं एकदा, परत त्याचा इच्छेचा आणि त्याचा काही संबंध राहत नाही. इच्छा तू कोटी वस्तूने असं म्हटलंय. इच्छा हा अंतकरणाचा धर्म आहे, ज्ञान हे परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून मला ज्ञान झालेलं आहे असं मी माझ्या तोंडाने म्हणणार नाही. त्या संपूर्ण त्याच्यामध्ये सभेमध्ये एक बाई उठली, गार्गी नावाची बाई. तिने जनकाबरोबर प्रश्न विचारायला सुरुवात केली. सांगा, हो ब्रह्म कसं आहे सांगा, ब्रह्माचं वर्णन करा, ब्रह्मज्ञानाचं वर्णन करा. तुम्ही ब्रह्मज्ञानी समजताय. त्या ठिकाणी अनेक प्रश्न गार्गीने विचारले. सगळ्या गार्गीच्या प्रश्नाची उत्तर जनकांनी बरोबर दिली. मग गार्गीने सगळ्यांना सांगितलं, आता कोणी उठू नका, आणि उठलात तुमचं मस्तक तुटून पडेल. कारण जनक याज्ञवल्क्य खरे ब्रह्मज्ञानी आहेत. म्हणून त्या ठिकाणी याज्ञवल्क्य त्या ब्रह्मज्ञानी सिद्ध झाले. पण सिद्ध झाल्यानंतर याज्ञवल्क्य घरी आले. आणि घरी आल्यानंतर याज्ञवल्क्यांना असं वाटायला लागलं, उगाच आपण त्या सभेमध्ये गेलो, मारामारी झाली, शापाशापी झाली. नंतर मग ते जो शाकल्य ऋषी त्याचं मस्तक तुटून पडलं. त्याने विरोध केला खूप. आपल्यामुळे एखाद्या ऋषीमुनीला त्रास होतो. आपण ब्रह्मज्ञानी असून सुद्धा चर्चेत गेलो, वादात गेलो, शास्त्रार्थात गेलो तर कोणाला तरी दुखावलं जातं, कोणाला तरी चांगलं म्हटलं जातं, कोणाला वाईट म्हटलं जातं. त्यापेक्षा आपला आता काय घ्यायचा, विद्वत संन्यास घ्यायचा. आता शास्त्रार्थ करायला जायचं नाही, जास्त भानगडीत पडायचं नाही, आपलं विद्वत संन्यास घ्यायचा. म्हणून विद्वत संन्यास घ्यायचा आहे. ग्रस्ताश्रमी होते, 2 पत्न्या होत्या. दोघींना सांगितलंय, बघा एवढ्या एवढ्या गायी आहेत, आता 1000 आहेत ना, 500 तुला, 500 गेला. हे घर तुला, झोपडी तुला, बाहेरची जागा तुला, अमुक कमुंडलू तुला, अमुक अमुक तुला, ग्रंथ तुला. कात्यायनीला विचारलं, एका बाजूला हे ग्रंथ आहेत, अमुक आहेत, अमुक आहेत, कोणाला पाहिजे. मैत्रीला विचारलं, तुला काय पाहिजे. मैत्री म्हणली, तुम्ही कशा करता चाललेत. मी अमृताचं चिंतन करायला चाललो. हे सगळं सोडून तुम्ही कुठं चाललेत. म्हटले, अमृतत्वाचं चिंतन करायला चाललो. मग आम्हाला हे मरते गोष्टी देऊन तुम्ही अमृतत्वाचं चिंतन करायला जाता, आणि आम्हाला या मरक्या वस्तू कशाला देता. मला सुद्धा हे सगळं काही नको, मला सुद्धा अमृतत्वच पाहिजे. अमृतत्व याने मिळेल का सांगा. गायीने मिळेल का? नाही. धनाने मिळेल का? नाही. बाकीच्या पैशाने मिळेल का? नाही.
अमृतत्वस्य न आशा असते वित्तेन. आणि मग ते अमृतत्व मला समजून सांगा म्हटल्यानंतर थांबले आणि आपल्या पत्नीला उपदेश केला, मैत्रीला. आत्मावारे दृष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिदासतव्या असा उपदेश सुंदर केला. मग त्या ठिकाणी मला आत्म्याला पाहायचंय, दाखवा लवकर. मग याज्ञवल्क्य त्या ठिकाणी उपदेश करतात, ज्याने हे सगळं पाहिलं जातं त्याला तू कशाने पाहशील, ज्याने हे सगळं ऐकलं जातं त्याला तू कशाने ऐकशील. तो पाहण्याच्या पलीकडं आहे, ऐकण्याच्या पलीकडं आहे. जाणणे स्वरूप तो परमात्मा आहे. तो हरे श्रीहरी पहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोण्या. अशा प्रकारे छांदोग्य उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. हा विचार सांगून ज्ञानोबराय आता पुढे निघतात. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकारे याचा विचार पुढील प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.